तर ओके, आपण बघत आहे आता नंतरचा व्हिडिओ, नेक्स्ट व्हिडिओ काही डेफिनेशन्स आहेत आणि काही प्रेशर मीटर आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं. सो दिस इज आवर अर्थ and surrounding to the earth there is atmosphere that is to be utilized, and this atmosphere will exert the pressure on each and every body. Okay, each and every body. So what is atmospheric pressure? It is the pressure that is exerted by the atmosphere at a given point is called as here the atmospheric pressure. Means here it is the pressure exerted by atmosphere. Okay, it is the pressure that is to be exerted by an atmosphere here. Okay, so that pressure that is known as here the atmospheric pressure. आता ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं. सो इट इज द प्रेशर दॅट इज ऍक्टिंग ॲट अ गिव्हन पॉइंट. एका विशिष्ट पॉइंटला ऍक्ट होणारं प्रेशर, बरोबर नाही. समजा एखादा कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये लिक्विड घेतलं आणि मला याच पॉइंटचं जर मला या ठिकाणी प्रेशर काढायचं असेल तर त्या प्रेशरला मग या ठिकाणी काय म्हणतो, ॲब्सोल्यूट प्रेशर. द प्रेशर ॲट दिस पर्टिक्युलर पॉइंट दॅट इज नोन ॲज हिअर द PA. That is known as the absolute pressure. बरोबर नाही. And what is the gauge pressure? It is the difference between the atmospheric pressure and the absolute pressure. That difference that is to be known as here the gauge pressure. जसं आपण या ठिकाणी इथं थोडक्यात इथं विचारात घेऊया की समजा आता गेज प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं. जसं आता मी म्हटलं या ठिकाणी तुम्हाला की ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय द ॲटमॉस्फिअर. ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय असतं, द प्रेशर एक्झर्टेड ॲट अ गिव्हन पॉइंट. अँड द गेज प्रेशर इज द प्रेशर डिफरन्स. दॅट इज दिस इज नथिंग बट हिअर द P minus PA is equal to H rho multiplied by G. What is the atmospheric pressure? The pressure exerted by the atmosphere, that is nothing but here the H rho G. And here what is this? This is nothing but here the pressure that is to be utilized at the given point here. हा याच्यामधला फरक, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय आणि गेज प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कन्फ्युजन होते या ठिकाणी की कशाला ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणायचं, ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं, गेज प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं. म्हणजे P minus PA is equal to H rho G. आता हे गेज प्रेशरचं काम कुठं पडतं, ॲब्सोल्यूट प्रेशरचं काम कुठं पडतं. जसं आपण न्यूमेरिकल्समध्ये आपण बघतो या ठिकाणी की समजा ही नदी आहे आणि या नदीमध्ये हा स्विमर जो आहे, हा स्विमर या ठिकाणी असा पोहत आहे, बरोबर की नाही. इट इज स्विमिंग इन दॅट वॉटर हिअर. सो देर इज सम प्रेशर दॅट इज टू बी exerted. Whatever may be the pressure that is to be exerted by the atmosphere which is acting on that liquid here, and whatever may be the pressure that is like actual pressure which is to be considered here, it is lies at height H here. Therefore whatever may be the pressure that is to be utilized at a particular point, that is nothing but here the PA. So what is the pressure? That is P minus PA is equal to H rho G. याच्यावर आपण या ठिकाणी PA is equal to P minus H rho G याच्यावर आपण या ठिकाणी प्रेशर ॲट अ गिव्हन पॉइंट आपण या ठिकाणी इथं फाइंड आउट करू शकतो, बरोबर की नाही. आता इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशरची किंमत माहित आहे 1.015 into 10⁵ that is the Pascal. That is the standard value of the atmospheric pressure. You can put this value. H is the height of that person inside the liquid, rho is the density of that liquid, and G is the acceleration due to gravity. So from that you can easily find out the what is the pressure that is acting at the on the human being who is going to swim inside that water.
तर अशा प्रकारे हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट या ठिकाणी इथं आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणखीन एक कन्सेप्ट जो आहे, जो विद्यार्थ्याला समजत नाही की व्हॅक्यूम म्हणजे नेमकं काय असतं, कशाला व्हॅक्यूम म्हणायचं, बरोबर की कशाला व्हॅक्यूम म्हणायचं. जसं द लाईट इज ट्रॅव्हलिंग थ्रू व्हॅक्यूम, द लाईट इज ट्रॅव्हलिंग थ्रू एअर. तर व्हॅक्यूम आणि एअर याच्यामध्ये थोडासा फरक आहे. एअर म्हटलं की ॲटमॉस्फिअर त्याच्यामध्ये आलं, आणि ॲटमॉस्फिअर आलं म्हणजे त्याचं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आलं. So what is vacuum? If the air is to be taken out from a given container, that is known as the vacuum. Right? So whatever may be the pressure which is to be utilized less than that of air, the atmospheric pressure, then that region that is to be known as here the vacuum. आता व्हॅक्यूमला काय म्हणायचं आपण, एका ठिकाणी समजा एखादा कंटेनर आहे, या कंटेनर मधलं या ठिकाणी हवा काढून घेतली. आता हे काय झालं, या ठिकाणी हवा काढून घेतल्यानंतर हे झालं व्हॅक्यूम. इथलं जे प्रेशर असतं, हे प्रेशर समजा आता PV घेऊया, आणि इथलं प्रेशर आपण या ठिकाणी ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचा जर इथे विचार घेतला तर PV हा PA पेक्षा कमी असतो, आणि म्हणूनच त्याला आपण या ठिकाणी व्हॅक्यूम असं पण म्हणतो. हा कन्सेप्ट समजणं फार गरजेचं आहे की व्हॅक्यूम म्हणजे काय असतं, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे काय असतं, ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय असतं, आणि गेज प्रेशर म्हणजे काय असतं, हे सुद्धा समजणं हे गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना ते समजत नाही, आणि न्यूमेरिकल्समध्ये मात्र थोडीशी अडचण जाते. तर ह्या डेफिनेशन मला वाटते तुम्हाला या ठिकाणी इथे समजल्या, नक्कीच समजल्या असतील, आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी इथं प्रेशर मीटरचा इथं विचार करूया की आता हे प्रेशर म्हणतो की प्रेशर फाइंड आउट कसं करतो. जसं आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण या ठिकाणी आपलं ब्लड प्रेशर मोजतो. आता ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं की बॉडीमधून ब्लड तर वाहत आहे, या ॲटमॉस्फिअरचा त्या बॉडीवर परिणाम होत असतो, बरोबर की नाही, आणि बॉडी सुद्धा एक फोर्स एक्झर्ट करतो. देयर इज इक्वल अँड अपोजिट फोर्स दॅट इज टू बी एक्झर्टेड. द प्रेशर, इनसाइड प्रेशर अँड आउटसाइड प्रेशर. या बॉडीमध्ये रक्त वाहत आहे, बरोबर, या बॉडीमधून रक्त वाहत आहे. रक्त वाहत असताना त्याचं इंटरनल फोर्स एक्झर्ट होत असतं, त्याच्यामुळे इंटरनल प्रेशर त्या ब्लडवर त्या ठिकाणी क्रिएट होत असतं विथ द हेल्प ऑफ द कार्पस्कल्स. ओके, अँड द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज ऑल्सो ॲक्टिंग ऑन दॅट पर्टिक्युलर बॉडी. द नॉर्मल प्रेशर, नॉर्मल बीपी काय म्हणतात, नॉर्मल बीपी कशाला म्हणतात या ठिकाणी, जेव्हा इंटरनल बॉडीचं प्रेशर आणि ॲटमॉस्फिअरचं प्रेशर हे जेव्हा सारखं असतं तेव्हा आपण नॉर्मल बीपी असं पण म्हणतो. बीपी हाय केव्हा होते, बीपी केव्हा हाय होते, जेव्हा इंटरनल बॉडीचं प्रेशर हे बाह्य ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा हे जास्त असतं तेव्हा बीपी हाय होतो, आणि बीपी लो केव्हा होतो, त्याच्या उलट. तर हा एक बेसिक कन्सेप्ट आहे की प्रेशर, प्रत्येक ठिकाणी आपण हा कन्सेप्ट वापरतो, प्रेशर प्रेशर प्रेशर, बरोबर नाही. तर साध्या गोष्टी असतात की ज्या ठिकाणी आपण प्रेशर हे डिटरमाइन करतो. मग आता इथं प्रेशर मीटर, बरोबर की नाही, प्रेशर मीटर. So what is pressure meter? It is the instrument by which you can determine the pressure. It is the instrument by which you can determine the pressure, that is known as here the pressure meter. बरोबर. So there are the two pressure meter that is known as here the mercury barometer. Mercury barometer. आणि दुसरा आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर. हे जनरली या ठिकाणी दोन प्रेशर मीटर आहेत की ज्याच्या सहाय्याने तुम्ही या ठिकाणी ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हे डिटरमाइन करू शकता. एका विशिष्ट पॉईंटचं प्रेशर हे त्या ठिकाणी डिटरमाइन करता येतं. आता इथं आपण या ठिकाणी विचारात घेऊया की मर्क्युरी बॅरोमीटर. आता मर्क्युरी बॅरोमीटर म्हणजे नेमकं काय की त्याच्यामध्ये मर्क्युरी आलं पाहिजे. मग आपण काय घेतलं, समजा की एक कंटेनर घेतलं, असं एक कंटेनर इथं विचारात घेऊया. हा झाला कंटेनर, आणि अशा प्रकारची एक टेस्ट ट्यूब आहे, बरोबर की नाही. या टेस्ट ट्यूब मध्ये मी मर्क्युरी असं टाकलं, बरोबर की नाही, याच्यामध्ये अशी मर्क्युरी टाकली, आणि ही मर्क्युरीची टेस्ट ट्यूब मी आपण
अशा प्रकारे घेतली, असं केलं आणि याला असं सोडलं. तर त्यावेळेस काय होतं या ठिकाणी की समजा आता हे जी मर्क्युरी आहे, ही मर्क्युरी याच्यामधली या ठिकाणी काय होतं, कमी 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 होते. याच्यातली जी मर्क्युरी होती इथं, ही मर्क्युरी काय झालं, डाऊनवर्ड डायरेक्शनला जातो. आता तुम्हाला वाटत असलं याच्यातलं मर्क्युरी खाली 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 जाते, तोपर्यंत जाते जोपर्यंत या पॉइंटचं प्रेशर आणि या पॉइंटचं प्रेशर सारखं होत नाही. बरोबर की नाही? म्हणजेच आपण या ठिकाणी काय म्हणतो, मीन्स हियर द हाईट ऑफ द मर्क्युरी, दॅट इज h is the height of the mercury above the level of that container here. Rho is the density of the mercury and g is the acceleration due to gravity. So whatever may be the pressure which lies at this particular point is nothing but here the h is rho multiplied by g. And here also the pressure which is to be exerted, that is nothing but here the atmospheric pressure. हे काय झालं या ठिकाणी, हे झालं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पी हे झालं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे या मर्क्युरी बॅरोमीटरच्या सहाय्यानं एका विशिष्ट ठिकाणी प्रेशर किती आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी डिटरमाइन करता येतं. मग आता आपल्याला लक्षात येतं या ठिकाणी की प्रेशर मोजायचं कसं. जसं आपण या ठिकाणी म्हणतो की समजा ही पृथ्वी आहे, पृथ्वीवर समजा जे काही प्रेशर आहे, ॲज यू गो इन अपवर्ड डायरेक्शन, जसं जसं तुम्ही उंच जासाल तसं तसं काय होतं, प्रेशर वाढतं. बरोबर की नाही? बिकॉज द हाईट दॅट इज गोज अँड इन्क्रीजेस. बरोबर की नाही? समजा एखादी बॉडी या पॉइंटला आहे, इथलं प्रेशर वेगळं असेल, एखादी बॉडी या पॉइंटला असेल, इथलं प्रेशर वेगळं असेल, एखादी बॉडी या पॉइंटला असेल, इथलं प्रेशर वेगळं असेल. द प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिपेंड अपॉन द हाईट. कशावर आहे, त्यांच्या हाईटवर डिपेंड करतो. बरोबर नाही? मग आता ही जर मर्क्युरी बॅरोमीटर हे जर आपण एखाद्या वरतं पहाडावर जर घेऊन गेलो तर पहाडावर किती प्रेशर आहे हे त्या हाईटवरून आपण या ठिकाणी डिटरमाइन करू शकतो. की त्या मर्क्युरीची हाईट त्या टेस्ट ट्यूबमध्ये किती आहे ती हाईट डिटरमाइन केली. मर्क्युरीचं मास माहीत आहे, डेन्सिटी माहीत आहे आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहीत आहे. त्याच्यावरून त्या दिलेल्या ठिकाणचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा प्रेशर त्या पॉईंटला किती आहे हे आपण त्या ठिकाणी मर्क्युरी बॅरोमीटरच्या सहाय्यानं सहजपणे त्या ठिकाणी काढू शकतो. बरोबर नाही? म्हणजेच जनरली आपण या ठिकाणी इथं मर्क्युरी बॅरोमीटर मध्ये आपण प्रेशर हे डिटरमाइन करतो. द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड, मर्क्युरी लिक्विड ॲट अ गिवन पॉईंट दॅट इज टू बी गेट फाइंड आउट हिअर. तर हे झालं मर्क्युरी बॅरोमीटरच्या संदर्भात. दुसरं आहे ओपन ट्यूब बॅरोमीटर. बरोबर नाही? दुसरं आहे मॅनोमीटर म्हणूया किंवा ओपन ट्यूब बॅरोमीटर म्हणूया, ते आपण या ठिकाणी इथं विचारात घेऊ शकतो. तर बघा आता या ठिकाणी दॅट इज ओपन ट्यूब मॅनोमीटर. ओके, ओपन ट्यूब मॅनोमीटर. आता याच्यामध्ये कसं असतं या ठिकाणी की समजा एखादा कंटेनर आहे, अशा प्रकारे या ठिकाणी हे इथे घेतलेलं आहे असं, आणि हे असं पोकळी ठेवलेली आहे. बरोबर की नाही? जनरली तर आपल्याला असं लक्षात येतं या ठिकाणी की मर्क्युरी ओपन ट्यूब मॅनोमीटर. सो हिअर वॉट एव्हर मे बी द लिक्विड दॅट इज टू बी गेट टेकन, याच्यामध्ये जे काही लिक्विड आहे हे लिक्विड आपण या ठिकाणी इथं ॲडजस्ट करणार. या पॉईंटचं प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर या पॉईंटला ॲक्ट होणार आहे. इथं बेसमेंटपासून आपण या ठिकाणी हाईट आपण इथं विचारात घेतलेली आहे, एच इज द हाईट. बरोबर की नाही? तर जसं जसं आपण या ठिकाणी इथं याच्या ट्यूबमधून आपण या ठिकाणी लिक्विड आपण इथं कन्सिडर केलेली आहे. ॲज यू मूव्ह इन टू द डाऊनवर्ड डायरेक्शन हिअर द प्रेशर दॅट इज टू बी गेट डिटरमाइंड ॲट अ गिवन पॉईंट. आता हे ओपन ट्यूब मॅनोमीटर आहे. याच्यामध्ये काय आहे, यूट्यूबच घेतलेला आहे. या यूट्यूबला मात्र या ठिकाणी एक एम्प्टी स्पेस आपण या ठिकाणी इथं मेंटेन केलेला आहे. तर याच्या सहाय्याने आपण या ठिकाणी ओपन ट्यूब मॅनोमीटरचा इथं विचार करू शकतो. बरोबर? तर आता याच्यातला कंटेंट्स आपण या ठिकाणी काढू शकतो का?